मंत्री पंकजा मुंडे माझ्यासोबत आहेत. ताई, उद्या साहेबांची जयंती आहे, कशी तयारी? काही नाही. आता मी यावर्षी जयंती मागच्याच वर्षी जयंती जिथे तिथे साजरी करा असं आवाहन केले लोकांना. आणि मी चाललेली आहे साहेबांच्या दर्शनाला गोपीनाथ गडावर. जे आमच्या नेहमीप्रमाणे लोक येणार आहेत. काही लोकांना मी परवानगी दिल्यामुळे प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये शहरामध्ये मोठे मोठे कार्यक्रम ठेवलेले आहेत. आणि मी समाधीच्या दर्शनाला जात आहे. अत्यंत नेहमीसारखा सोहळा आहे, आनंद आहे की साहेबांचं नाव अजूनही चालू आहे. लोक घेत आहेत, त्यांची पुण्यस्मरण करतायत आणि आम्हाला ते करायला मिळतं. एवढं लोकांचा साथ आहे, प्रेम आहे, आनंद वाटतो. मुंडे भक्तांना काय आव्हान असणार आहे? उद्या जयंती, काही विशेष काही आव्हान वगैरे असणार? आव्हान हेच आहे की मुंडे साहेबांची जयंती आहे आणि मुंडे साहेब ला शोभेल असं काम त्या दिवशी करावं. जयंती साजरी करायची म्हणजे काय करायचं तर कुठला सेवा उपक्रम वगैरे राबवावा असं आवाहन केले. ऑलरेडी खूप लोकांचे मला फोटो आले. कोण काय करतंय अनाथ आश्रमात, कोणी काम करतंय, कोणी हॉस्पिटलमध्ये करतंय, कोणी विद्यार्थ्यांना साहित्य देते, कोणी गरिबांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना मदत करते. तर असे कार्यक्रम करतात. कालच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच जागा ज्या आहेत ते युतीमध्ये आणि स्वतंत्र पण लढलात. पण अ, ओके, धन्यवाद. हे होत्या मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूरज मीडिया, नागपूर.